मकर राशी 1 ते 10 जुलै या दिवसात या 5 विचित्र घटना घडणारच, पायाखालची जमीन सरकणार. मकर राशीच्या जातकांनो, जुलैचे पहिले 10 दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि काहीसे रहस्यमय हे ठरणार आहेत. ग्रह नक्षत्रांच्या हालचाली अशा प्रकारे घडत आहेत की अनेक अनपेक्षित घटना तुमच्या जीवनात आता प्रवेश करू शकतात. काही संकेत तुम्हाला आधीच मिळतील, पण याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी संधी देखील तुमच्या हातातून निसटू शकते. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या 5 विचित्र घटनांविषयी आणि 3 महत्त्वाच्या संकेतांविषयी जे तुमचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. मकर राशीच्या लोकांना या काळात अचानक जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते. अनेक दिवस संपर्कात नसलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. काही जणांना अनपेक्षित फोन किंवा संदेश मिळेल. सुरुवातीला ही घटना साधी वाटेल, पण त्यामागे नशिबाचा मोठा संकेत हा लपलेला असू शकतो. त्यामुळे कोणत्याही जुन्या नात्यांकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नका, कारण कधी कधी नियती जुन्या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला नवीन मार्ग हा दाखवत असते. यावेळी हे लक्षात ठेवा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. यानंतर दुसरी विचित्र घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. अचानकच एखादे अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीचा फायदा होणे किंवा अनपेक्षित लाभ मिळणे अशी शक्यता दिसत आहे. मात्र या काळात लोभाने कोणताही निर्णय घेऊ नका, कारण जितक्या लोभाचा योग आहे तितकाच चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक स्थिती पाहूनच विचारपूर्वक पाऊल उचला. आता तिसरी घटना तुमच्या स्वप्नांशी संबंधित असू शकते. काही मकर राशीच्या व्यक्तींना सलग काही दिवस विचित्र स्वप्न पडू शकतात. या स्वप्नांमध्ये एखादं मंदिर, नदी, वृद्ध व्यक्ती किंवा प्रकाश दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारचे स्वप्न अनेकदा आपल्याला दैवी संकेत म्हणून मानले जातात. त्यामुळे असे स्वप्न वारंवार दिसू लागतील तर त्याकडे मात्र तुम्ही नीट लक्ष द्या आणि मन शांत ठेवण्याचा यावेळी नक्कीच प्रयत्न करा. आता यानंतर चौथी घटना म्हणजे अचानक मिळणारी शुभ बातमी. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली माहिती देखील मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम हे अचानकच मार्गी लागू शकते. काही व्यक्तींना नवीन संधींचे दरवाजे उघडताना देखील या वेळेला दिसू शकतात. मात्र संधी ओळखण्यासाठी तुम्हाला सतर्कही तितकेच राहावे लागेल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. पाचवी आणि सर्वात आश्चर्यकारक घटना म्हणजे अचानक होणारी भेट. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शक किंवा व्यावसायिक सहकारी असू शकते. पहिल्या भेटीत त्या व्यक्तीचे महत्त्व तुम्हाला कदाचित तितकेसे समजणार नाही, पण पुढे जाऊन तिचा प्रभाव या वेळेला तुम्हाला मोठा वाटू शकतो. आता जाणून घेऊयात ते 3 संकेत कोणते आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, कमेंटमध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव हा नक्कीच होणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत तो पहिला संकेत. जर या काळात तुम्हाला वारंवार 111, 222 किंवा 555 यांसारखे अंक दिसू लागले तर हा एक विशेष संकेत मानला जाऊ शकतो. अनेक वेळा हे अंक अचानकच आपल्याला घड्याळात, वाहनांवर किंवा मोबाईलवर देखील दिसू शकतात. हा संकेत नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदल याचा दर्शक देखील या ठिकाणी मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे संकेत मिळत असतील तर मात्र अशा संकेतांकडे किंवा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आता दुसरा संकेत, जर अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली किंवा दैवी गोष्टींकडे मन ओढावू लागलं तर हा देखील एक महत्त्वाचा संकेत आहे. कारण विश्व तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळण्याचा संदेश देत आहे. या काळात श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमची मोठी ताकद देखील बनवू शकतात. आता तिसरा संकेत, घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानकच शांतता जाणवेल. मनाला प्रसन्न वाटणे आणि विनाकारण सकारात्मक ऊर्जा जाणवणे हा देखील दुर्लक्ष न करणाऱ्यांसारखा संकेत आहे. अनेकदा मोठ्या शुभ घटनेपूर्वी अशी अनुभूती येते, त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचा ऐका. मात्र जातकांनो, या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक संख्येचा अर्थ ताबडतोब समजेलच असं नाही. काही गोष्टी काळानुसार स्पष्ट होतात. त्यामुळे संयम ठेवणे आणि घाईघाईने निष्कर्ष न काढणे
हे महत्त्वाचं ठरेल. मकर राशीचा स्वभाव मेहनती आणि शिस्तप्रिय असतो. याच गुणांमुळे तुम्ही या काळातील संधीचा योग्य फायदा घेऊ शकाल. कारण ग्रहस्थिती सांगते की या 5 दिवसांमध्ये तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. अनेक गोंधळलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पुढील टप्प्यांसाठी स्पष्ट दिशा मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा, मनातील भीती दूर करा. ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांनी नवीन कल्पनांकडे लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. या काळात केलेले प्रयत्न पुढील महिन्यात मोठे यश देऊ शकतात. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमधून एक महत्त्वाचा संदेश हा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता मात्र हळूहळू समोर येऊ लागेल. काही लोकांना अचानक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, तर काहींना करिअर किंवा व्यवसायात नवीन दिशा मिळेल. शनिदेवाचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणार आहे. त्यामुळे कोणतीही संधी समोर आली तर तिचा गांभीर्याने नक्की विचार करा. कधी कधी भाग्यदार ठोठावतं, पण ते ओळखण्याची जबाबदारी ही मात्र आपली असते. ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिला आठवडा मकर राशीच्या काही व्यक्तींना अचानक एखादा शुभ संकेतही देऊ शकतो. हा संकेत एखाद्या स्वप्नातून, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांमधून किंवा एखाद्या योगायोगातून देखील तुमच्या समोर हा येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता यावेळेला विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढलेली असेल. तुम्हाला मनातून जी भावना वारंवार येत असेल तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व अनेकदा संकेतांच्या भाषात बोलत असतं. ज्यांनी हे संकेत ओळखले त्यांच्यासाठी पुढील काही आठवडे अत्यंत लाभदायक हे ठरू शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळातील विशेष उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यावर शनिदेव आणि आपल्या कुलदेवतेचे मनोभावे स्मरण करा. त्यानंतर मनोभावे ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीद, तीळ किंवा अन्नदान केल्यास शनीची कृपा अधिक वेगाने प्राप्त होते असे ज्योतिषशास्त्र सांगतं. हा उपाय श्रद्धेने केल्यास अडथळे कमी होण्यास मदत मिळू शकते आणि मनातील अस्थिरता दूर होऊ शकते. मकर राशीसाठी जुलैचा हा पहिला आठवडा सामान्य नाही. हे 10 दिवसात घडणाऱ्या काही घटना तुमच्या जीवनातील पुढील अध्यायाची सुरुवात ठरू शकतात. त्यामुळे कोणत्याही संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि शनिदेवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्ही ज्याची अनेक दिवस वाट पाहत आहात त्याची सुरुवात याच काळात होणार आहे. कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा आणि मनापासून प्रार्थना करा की येणारे दिवस सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवोत. मकर राशीसाठी हा काळ काही विशेष संदेश घेऊन येत आहे. या दिवसांमध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे नीट लक्ष द्या, सकारात्मक विचार ठेवा आणि शनिदेवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.